12वे गावातील आणि हे मिरकुटे परिवार, या मिरकुटे परिवाराचे पिता श्री कैलासवासी विष्णू शंकर मिरकुटे बाबांना 8/9/2024 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि आज तिथीप्रमाणे त्यांचं प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आपण काय ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. कैलासवासी विष्णू शंकर मिरकुटे बाबा एकूण 5 जण भावंड. आमचे दत्तात्रय बाबा मिरकुटे असतील, प्रवीण काका मिरकुटे असतील, त्याचप्रमाणे जानकीबाई आत्या भोईर, त्याचप्रमाणे लताबाई आत्या नाईक, अशा प्रकारे ही 5 भावंड आणि त्या 5 भावंडांपैकी विष्णू बाबा आम्हाला सोडून गेले, अर्थात या 4ही भावंडांना सोडून गेले. त्यानंतर बाबांची मुलगी असेल प्रगतीताई विष्णू मिरकुटे, त्याचप्रमाणे बाबांची पुतणे आणि पुतणे असतील श्री विवेक दत्तात्रय मिरकुटे दादा, राहुल दत्तात्रय मिरकुटे, प्रणीत प्रवीण मिरकुटे, चेतन प्रवीण मिरकुटे आणि बाबांची नात कायरा विवेक मिरकुटे. त्याचप्रमाणे कैलासवासी विष्णू शंकर मिरकुटे बाबांच्या सहचारी आणि आमच्या आईसाहेब अर्थात राजेश्री विष्णू मिरकुटे बाबांची पत्नी. अशा प्रकारे हा संपूर्ण मिरकुटे परिवार आप्तेष्ट बाबांना 8 सप्टेंबर 2024 रोजी देवाज्ञा झाली आणि त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. खरं तर सेंच्युरियन मध्ये कार्यरत असलेले बाबा कुठे होते? बाबा कामाला सिक्युरिटी मध्ये होते का? बरोबर, सिक्युरिटी मध्ये कामाला होते का? आणि त्या ठिकाणी रिटायर झाले होते का? सेवानिवृत्त झाले होते. अशा प्रकारे या ठिकाणी कार्यरत असलेले खऱ्या अर्थानं बाबांनी अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत घेतली, आपल्या या मिरकुटे परिवारावर मार्गदर्शन केलं, संगोपन केलं, त्यांचं चांगल्या प्रकारे या मिरकुटे परिवारात कार्य केलं. आणि त्या ठिकाणी कार्य करत असताना अल्पशा आजाराने बाबांचं निधन झालं. ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, कैलासवासी विष्णू शंकर मिरकुटे बाबा मागच्या वर्षी तुम्हाला सोडून गेले. अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं. वयाच्या साधारणतः 65व्या वर्षी त्यांचं निधन झालं, अंदाजे 64-65 वर्ष. त्यांच्या पश्चात एक मुलगी आपले ताईसाहेब, आईसाहेब आणि संपूर्ण मिरकुटे परिवार. खरं तर आम्ही आमच्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना आमच्या परिवाराचा सांभाळ व्हावा, ज्या आमच्यावर जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात म्हणून जीवाचं रान करत असतो, आम्ही धावपळ करत असतो. या ठिकाणी जन्माला येतानाच आम्ही अनेक प्रकारचे ऋण घेऊन आलेलो आहेत. अनेक प्रकारचे ऋण आमच्या डोक्यावर आहेत, आमच्या माथ्यावर आहेत आणि त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. खऱ्या अर्थानं या ठिकाणी सगळ्या प्रकारचं कार्य करत असताना आम्हाला संतांच्या विचाराची गरज आहे, आम्हाला प्रवचनाची गरज आहे, आम्हाला कीर्तनाची गरज आहे, आम्हाला संतांच्या वाङ्मयाची गरज आहे, ज्ञानाची गरज आहे. जर आम्हाला कसं जगावं, कसं वागावं हे कळलं नाही, याचं ज्ञान जर नसेल तर आमचं जगणं वागणं म्हणजे जितचे प्रेता समान असतं असं म्हणायला हरकत नाही.
मनाचे घडी राघवे वीण गेली, जनी आपुले ते तुवा हानी केली. परमार्थाशिवाय आमचा जो आयुष्य जातोय, देवाच्या नामचिंतनाशिवाय आमचा जो आयुष्य जातोय, तो आयुष्य म्हणजे आम्हाला आयुष्य मिळून न मिळाल्यासारखा असतो. बरं का, आयुष्य मिळून न मिळाल्यासारखा असतो. खरं तर आम्ही जीवनाची वाटचाल करत असताना अनेक ठिकाणी आमचं नाव राहिलं जातंय, नाव लागलं जातंय. त्याच्यामध्ये मुख्यतः घरपट्टी आमच्या नावावर असते. ज्या वेळेला आम्ही कार्यरत असतो तेव्हा घर आमच्या नावावर असतंय. शेतकरी असेल तर सातबार असेल, फेरफार असेल. काहींच्या घरातल्या भांड्यांवर सुद्धा नावं असतात. बरं का, पण एकदा शरीर संपलं ना, शरीराने तो देह निघून गेला ना, की एवढं जर सोडलं तर बाकी कुठेच नाव दिसत नाही. बरं का, एवढं जर सोडलं तर बाकी कुठेच नाव दिसत नाही. त्या शरीरात असताना, त्या देहामध्ये असताना त्या माणसाने केलेलं कार्य काय आहे, तो कसा जगला, वागला, त्याने काय कार्य केलं, मरणोत्तर याचाच विचार केला जातो. बरं का, मरणोत्तर एकदा माणूस गेला ना की त्याचाच विचार केला जातो. आणि म्हणून आम्हाला जर असं म्हणतात मरावे परी कीर्तिरूपी उरावे, कीर्ती रूपाने जर उरायचं असेल तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, त्या कीर्तीकडे लक्ष दिलं पाहिजे, त्या कार्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्या जगण्या वागण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आजचं माणसाचं जगणं वागणं जर पाहायला गेलं तर एक निरीक्षण जर केलं आपण, जिथे जाणीव नाहीये, जिथे परमार्थ नाहीये, भक्ती नाहीये, जिथे श्रवण नाहीये, सत्संग नाहीये, संतांचा संग नाहीये, साधूचा संग नाहीये, धर्म आचरण नाही, देवाचं देशाचं कार्य नाही, त्यांच्या जगण्या वागण्याकडे जर बघितलं तर प्राण्यांमध्ये आणि त्यांच्यामध्ये, प्राण्या पक्ष्यांमध्ये आणि त्यांच्यामध्ये विशेष काही फरक वाटत नाही, बदल दिसत नाही, काही फरक दिसत नाही. आणि अशी अवस्था जर असेल तर आम्ही स्वतः विचार करावा ना की आम्हाला नरदेव जो भगवंताने दिलेला आहे तो कशासाठी दिलेला आहे. कुत्र्यालाही आयुष्य दिलंय, प्राण्या पक्ष्यांनाही आयुष्य दिलंय. त्यांना जे आयुष्य दिलंय ना त्या आयुष्यामध्ये त्यांच्या पद्धतीने ते राहत असतात. माणसाला जे आयुष्य दिलंय ना त्याला विशेष महत्व आहे. माणसाला जे आयुष्य दिलंय त्याला विशेष महत्व आहे. बरं का, जंगलामध्ये अनेक प्रकारची झाडं असतात, पण सगळ्याच झाडांचा विचार आम्ही करत नाही. जी उपयोगी आहेत त्यांचाच विचार आम्ही करत असतो. जी फळ झाडं आहेत त्यांच्याकडेच आम्ही आकर्षित होत असतो, पाहत असतो. झाडावर फुलं असतात आणि अनेक प्रकारची फुलझाडं असतात, अनेक प्रकारची फुलझाडं असतात, पण सर्वच फुलं देवाच्या चरणी जात नाहीत. एका झाडावर असलेली फुलं सुद्धा सगळीच देवाच्या चरणी जात नाहीत, देवाच्या चरणी वाहिली जात नाहीत. काही गोष्टी अशा आहेत, आता साधं उदाहरण जर पाहायला गेलं तर आम्ही फुलांमुळे शोभून दिसत असतो. आमच्या अंगावर जर फुलाचा हार असला किंवा फुलं जर असलीत, सुशोभीकरण जर केलं, काही गोष्टी फुलांमुळे शोभून दिसत असतात. अशा अनेक गोष्टी आहेत. आमच्या घराची सजावट केली, माळा लावल्या, फुलांमुळे ते घर शोभून दिसत असतंय. आमच्या दरवाजाला त्या फुलाचं तोरण लावलं ना की त्या तोरणामुळे तो दरवाजा, तो द्वार शोभून दिसत असतो. पण तीच फुलं जेव्हा देवाच्या चरणावर जातात ना किंवा देवाच्या गळ्यात हार होऊन जातात ना, तेव्हा ती फुलं देवामुळे शोभून दिसत असतात. हा फरक आहे. आमचं घर फुलांमुळे शोभून दिसते, आमचा दरवाजा त्या फुलांच्या तोरणामुळे शोभून दिसतो. नव्हे आम्ही सुद्धा काही वेळेला फुलांमुळे शोभून दिसत असतो, पण तीच फुलं ज्या वेळेला देवाच्या चरणावर जातात, देवाच्या गळ्यात हार म्हणून असतात ना, त्यावेळेला फुलांमुळे देव नाही शोभून दिसत, देवामुळे फुलं शोभून दिसतात. फुलांमुळे देवाला महत्व येत नाही, देवामुळे फुलांची किंमत वाढली जाते, देवामुळे
फुलांना महत्व प्राप्त होत असतंय, महत्व प्राप्त होत असतंय बरं का. आम्ही चांगल्या गुणांनी शोभून दिसतो, आलं का लक्षात? आम्ही चांगल्या गुणांनी शोभून दिसतो. संतांचा विचार जर केला ना तर संतांमुळे गुण शोभून दिसत असतात. हा फरक आहे, बरोबर आहे की नाही मावशी? आम्ही गुणांनी शोभून दिसतो, पण संतांकडे जर ते गुण असतील तर ते गुण संतांमुळे शोभून दिसतात. आणि त्याचा अभ्यास आम्ही करायचा आहे. जे आमच्याकडे आहे त्याचा त्याग करायचा आहे. जे संतांकडे आहे ते आत्मसात करायचं आहे, त्याचा आम्ही विचार करायचा आहे. म्हणून हे प्रवचन आहे. प्रवचन टाइमपास म्हणून ठेवलंय का तुम्ही? चला 12 वाजेपर्यंत आता काय टाइमपास नाही म्हणून बोलवा महाराजाला, काय नाही म्हणजे एक विचारतो, असं माझं कर्तव्य आहे विचारणं. कारण इथे जर आम्ही नाटक असता, अजून काही आमच्या मनाचं मनोरंजन असतं तर कदाचित ह्या मांडवामध्ये जागा पण राहिली नसती, नाही का? मनाचं मनोरंजन असतं तर सांगायला लागलं नसता तर इकडे बसा, पुढे बसा. तिथे आम्ही आमची जागा तर पकडतो, पण एक्स्ट्रा रुमाल पण बाजूला टाकून ठेवतो. खरं आहे की खोटं आहे? बरोबर आहे ना? आपल्याला जास्त माणसांची गरज नाही, 2-4 असते तरी चालतात, तेवढ्यात पण होऊन जाते. परमार्थाला काय असा मोठा गवगवा करण्याची गरज नाही, फक्त आवड. देव तुमच्याकडे सवडीने पाहत नाही. तुम्ही जर सवडीने देवाकडे पाहत असाल तर देव सुद्धा तुमच्याकडे सवडीनेच पाहणार. परमार्थ करायला सवडीची गरज नाही दादा. आणि जे म्हणतात ना आम्हाला सवड मिळल्यावर करेन, त्यांच्या आयुष्यात कधी होत नाही. परमार्थ करताना जे म्हणतात ना सवड मिळाल्यावर मी करेन, त्यांच्या आयुष्यात कधीच परमार्थ होत नाही. परमार्थ हा आवडीचा विषय आहे. परमार्थ हा आवडीचा विषय आहे. प्रवचन हे आवडीचा विषय आहे. कीर्तन हे आवडीचा विषय आहे. सत्संग, संतांचं चरित्र, संतांचा वाङ्मय हा आवडीचा विषय आहे. आणि ज्याला आवड आहे तोच घेतो, मनोरंजनासाठी कोणी घेत नाही. मनोरंजनासाठी कमी साधनं आहेत का? आज आम्हाला या कलियुगामध्ये भरपूर साधनं आहेत मनोरंजनासाठी, बरं का? मनोरंजनासाठी भरपूर साधनं आहेत. आम्ही मनोरंजनासाठी गाथा, गीता, ज्ञानेश्वरी, भागवत घेत नाहीत. आमच्यामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून घेत असतो. मग जर परिवर्तन व्हावं असं वाटत असेल तर जे आमच्याकडे आहे त्याचा आम्ही त्याग करायचा आहे, बरं का? ज्याच्याने आमचं अनहित आहे त्याचा आम्ही त्याग करायचा आहे. ज्याच्याने आमचं नुकसान आहे, आमचं आयुष्य बर्बाद होत आहे, आमचं जीवन बर्बाद होत आहे, असे विषय, असे विकार, अशा वासना, असे गुण आणि महत्वाचा तो अहंकार, त्याचा आम्ही त्याग करायचा आहे. त्याचा त्याग करायचा आहे. माऊली, अहंकार जर असेल ना, अभिमान जर असेल ना, तर आयुष्यभर जर आम्ही देव केला तरी देव कधीच कृपा करणार नाही. देव काय ते करणार नाही आम्हाला. अहंकार जर असेल तर, अभिमान जर अंतःकरणामध्ये असेल ना, आयुष्यभर जर आम्ही देव केला, आयुष्यभर जर आम्ही ग्रंथ वाचन केलं तरी फक्त वाचन होईल, वाचता येणार नाही. वाचू शकत नाही तो, फक्त वाचू शकतो, स्वतःला वाचता येणार नाही त्याला. महापुरे झाडे जाती, तेथे लौहाले वाचती. काय महापूर एकदा आला ना का ताट झाडं जे असतात मोडीन पण वाकणार नाही. गेला समजतो, मुला सगळ गेला असा विचार करायला हरकत नाही. पण एकदा पूर्ण बंद झाला ना, तो ओसाडला ना की लव्हे जे असतात ना ते पुन्हा जसेच्या तसे उभे राहतात, कारण नम्र होण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे असतंय. परमार्थाचा हा पहिला गुण आहे, नम्रता. परमार्थाचा हा पहिला गुण आहे, नम्रता. अहंकार जर आमच्या अंतःकरणात असेल तर कधीच परमार्थ घडू देणार नाही, देवापर्यंत पोहोचू देणार नाही तो, देवाची ओळख होऊ देणार नाही तो. आणि म्हणून आम्ही आमच्याकडे जे आहे त्याचा त्याग करायचा असेल तर सर्वप्रथम आम्ही ऐकलं पाहिजे आमच्याकडे चुकीचं काय आहे, आमचं अनहित करणारं काय आहे, आम्हाला बद्ध अवस्था प्राप्त करून देणारं काय आहे, आम्ही कशाने बांधलेलो आहोत ते सर्वप्रथम आम्हाला कळलं पाहिजे. आम्ही मायेने बांधलेलो आहोत, बरं का? तरी जगद्गुरु तुकोबा मला परत विनंती करत असतात, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामीण दूर राहे, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भले भले.
कोणी किती असू द्या, बरं का, सोडविना राजा देशीचा, कोणी किती असू द्या, किती बलाढ्य असू द्या, शेवटच्या वेळेला कोणालाही कोणीही उपयोगी येत नाही, बरं का. एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी जर आम्हाला लायसन नाही म्हणून पकडलं, गाडीचे पेपर नाही म्हणून पकडलं, तर पटकन लगेच आम्ही कोणाचं तरी नाव सांगतोय, अमुक अमुक आहेत ना, ते आमचे अमुक अमुक आहेत, किंवा कोणाला तरी फोन करून देतो, लगेच सांगतो यांच्याशी बोला जरा, हे साहेब आहेत बघा, साहेबांनी मला इथे थांबवलंय. त्यांच्याशी बोलल्याबरोबर लगेच ठीक आहे चल जा, पुन्हा असं करू नको. सुटला गेला तो, तिथून मोकळा झाला त्याचा प्रवास सुरू झाला. तिथे कोणाचं तरी नाव सांगून आणि मग ते थांबलं जातंय किंवा त्याला सोडलं जातंय किंवा त्याला तो हे बघत जातो प्रवासाला. इथे मृत्यू आल्यानंतर कोणाचं नाव सांगितल्यानंतर थांबेल? मृत्यू आल्यावर कोणाचं नाव सांगितल्यानंतर थांबेल? बाबा अमुक अमुक मेवना माझा मोठा ऑफिसर आहे, मोठ्या पोस्टला आहे, थांबेल का तो? अमुक माझा सोयरा करोडपती आहे, त्याच्याकडे किती आहे ते त्यालाच माहिती नाहीये, चला जरा तुम्हाला तिथे नेऊन दाखवतोय. मृत्यू कोणाचा ऐकणार नाही, मृत्यू कधी थांबत नाही, मृत्यूला पर्याय नाही आहे. इतर ठिकाणी बदली माणसं चालतात, मृत्यूला बदली माणूस चालत नाही. काय आणि चालत असतं तर गरीब राहिलेच नसते, श्रीमंत जगले असते नाही का, विकत घेतलं असतं आयुष्य त्यांचं. मृत्यूला काहीही बदली चालत नाही, मृत्यूला पर्याय नाही, म्हणून महादेव आधीच स्मशानात जाऊन बसलेत. पर्याय आहे? पर्याय आहे मृत्यूला? नाही. म्हणून महादेव कुठे आहेत? शंकराचं मंदिर म्हणजे स्मशान आहे, महादेवाचं मंदिर म्हणजे स्मशान आहे. महादेव मंदिरात नाही बरं का, स्मशानात आहेत. स्मशानवासी म्हटलं जात आहे त्यांना, बरं का. आम्ही सगळं सोनं नाणं हे ते सगळं अंतरात्मा असताना बघा सगळ्याचा आनंद घेत असतो आम्ही. नवीन वस्त्र वगैरे, असे कपडे वगैरे, महागडे कपडे, बोलतो बरं का. अमुक अमुक साहेब आहेत ना, ते एकदा घातलेले कपडे परत घालीत नाही, आलं का लक्षात? असे काही असतात समजा करोडपती, भरपूर असं सोनं नाणं सगळ्या काही गोष्टी त्यांच्या त्या भरपूर असते सगळं काही. जाताना एकदा अंतरात्मा निघून गेल्यानंतर मग असतंय का काही? त्या आजी ज्या वेळेला वारल्या ना मावशी, तेव्हा त्यांना ते सगळं काही झालं, बाबा नेल्या स्मशानभूमीमध्ये. आता आपल्याला माहिती आहे स्मशानभूमीमध्ये फक्त पुरुष माणसं असतात अधिक करून, बरं का. आणि मग तिथे सगळ्यांनी ते दर्शन वगैरे घ्यायला सुरुवात केली. खाली अशी लाकडं रचलेली असतात हो का, तिथे काही गादी बिदी नसते मावशी, कारण बाया जात नाही ना तिथे म्हणून सांगायला लागतंय. अशी लाकडं रचलेली असतात, त्याच्यावर ते ठेवलेलं असतंय आणि मग खाली लाकडं, त्याच्यावरती ते ठेवलं की मग काही ठिकाणी तिथे पाणी द्यायला दर्शनाला सुरुवात करतात, काही ठिकाणी वेगळ्या कट्ट्यावर. प्रत्येक गावाची पद्धत वेगळी असते बरं का. मग ते सगळे पाणी वगैरे द्यायला सुरुवात केली, पाणी झालं, दर्शन झालं. आता मग नंतर वरती जे लाकडं ठेवायचे ते खांदेकरी असतात, त्यांनी एक एक ते पाटा खांद्याला लावायचा, तर त्याच्यावर ठेवायचा, अशी पद्धत असते काही ठिकाणी. आणि मग जशी त्यांनी ते फाटे वरती रचायला सुरुवात केली, ऐकताय ना, त्या आजीची मुलगी गावाच्या दिशेकडून स्मशानाच्या दिशेकडे येताना दिसली बरं का. कोणीतरी बघितलं, अरे ती मुलगी येते आईची, स्मशानाच्या दिशेने येते. आणि ज्या अर्थी स्मशानाच्या दिशेने येते त्या अर्थी तिला आईला डोळे भरून पाहायचं असेल, एकदा शेवटचं दर्शन घ्यायचं असेल बरं का, एकदा शेवटचं दर्शन घ्यायचं असेल. आणि म्हणून काय केलं मग, आता ते लाकडं वरती ठेवायला घेतली होती, त्यांना थांबवलं. अरे म्हणे थांबा जरा, ती ताई येते, जरा पाय वगैरे मोकळे करा, तोंड मोकळं करा, ताईला बघू द्या, दर्शन घेऊ द्या पायाचं, चरणाचं, आणि डोळे भरून बघू द्या आईला. मग पाहिजे तर लगेच रचायला सुरुवात करा, वरती परत ठेवायला. आता ती ताई येताना बघितल्यानंतर काही लोक बोलायला लागली की सकाळपासून ही ताई होती, 2-3 वेळा बेशुद्ध पडली होती, 2-4 वेळा कांदे फोडून झाले तिला, मग तरी सुद्धा आता का?
कशासाठी येते ती? जेव्हा स्मशानभूमीत आली त्यावेळेला पायाजवळ नाही गेली, ती डायरेक्ट डोक्याजवळ गेली. त्या डोक्याजवळ गेल्यानंतर मान त्या आईची अशी अशी करून बघितली, दोन्ही कान चेक केले तिने. हे काय पुराणातला नाही चालला बरं का, पुराणातला नाही चालला या. आणि मग दोन्ही कान बघून ज्या वेळेला ती निघाली ना, तेव्हा एकाने विचारलं, अगं ताई, गावापासून येताना इथे तुला बघितल्यानंतर वर ठेवलेली लाकडं मी बाजूला केली, पाय मोकळे केले, तोंड मोकळं केलं का? डोळे भरून पाहायचं असेल, शेवटचं पाहायचं असेल, शेवटचं दर्शन घ्यायचं असेल, पण नक्की तू का आली? तेव्हा ते ताई बोलली की आईला इकडे आणल्यानंतर तिथे चर्चा चालू झाली आमच्या पोरींच्या. आईचं कानातलं काढलं का ठेवलं? आपला विषय काय माहितीये का? आपल्या गळ्यात बरंच काय असतंय, आपल्या कानात बरंच काय असतंय, आपल्या अंगावर बरंच काय असतंय, उंच कपडे असतात. मग काय आपलं असतं ते आपण वापरू नये का? वापरावं ना, बरं का, वापरावं. आपण का वापरू नये? पण त्याचा अभिमान नको ना आम्हाला. आणि तो अभिमान आम्हाला असतोय म्हणून महादेवांनी आधीच अंगाला काय लावलेली आहे? चिताभस्म. चिताभस्म लावलेला आहे. आणि हे काय, हे सोन्याच्या माळा बिळा नाही काही. महादेवाच्या गळ्यात काय आहे? रुंड माळा. जे जे मोठमोठे रथी महारथी, जे जे मोठमोठे राजे होऊन गेले ना, त्यांच्या डोक्याच्या कवट्या का ज्या वेळेला अभिमान येतो ना, त्यावेळेला त्या कवट्यांकडे बघायचं आणि सांगायचं, हे सगळे गेलेत, हे सगळे गेलेत. आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना फक्त एवढं स्मरणात ठेवलं पाहिजे, अजा गेला पणजा गेला, बाप मसने गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. कितीतरी आले आणि कितीतरी गेले, किती एक ते जन्मले आणि मेले, किती एक ते जन्मले आणि मेले. राहिले कोण? असो वायसे सकळे गेले, परंतु एकची राहिले, जे स्वरूपकार झाले आत्मज्ञानी. बरं का, आजही आम्ही म्हणतो देव कोणाची आहे बरं? देव, तुम्ही देऊला जाता ना आजी, कोणासाठी जाता बरं? तुकोबांची. देव कोणाची? तुकोबांची. आहे की नाही? का देव मध्ये एक तुकोबाच होऊन गेले का आतापर्यंत? दुसरं कोणच नाही का? अनेक होऊन गेलं, पण जे तुकोबांनी केलं ते त्यांना जमलं नाही. देव तुकोबांची, आळंदी ज्ञानोबांची, मौलींची, पैठण नाथ महाराजांचं. आमचं गाव नाही पण कमीत कमी घर तरी आमचं राहिलं पाहिजे काय? आता मला सांगा, माणूस गेल्यावर किती वर्ष नाही किती महिने त्याच्या नावावर घर राहत आहे? 4-5 पोरं जर असतील ना दादा, तर पहिली धावपळ त्यांची ती चालू होते. खरं की खोट आहे? आणि काही ज्या गोष्टी आहेत ना, त्या आपोआप माणसाला मिळाल्या जातात. 7 बाऱ्याला नावं तुमची सगळी जातात ना एकदा. वडील गेले म्हटल्यानंतर मग ती आई, मुलगी, मुलगा, जो कोणी असेल तो, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपोआप आम्हाला मिळाल्या जातात. आणि दुसरं काय माहितीये का, माणूस जगताना वागताना एक विचार करतो की मी जो धंदा सांभाळला ना, तो धंदा माझ्या मुलाने व्यवस्थित सांभाळावा, हे प्रामाणिकपणे प्रत्येक बापाला वाटतंय. बरोबर आहे की नाही? मी जी शेतीवाडी व्यवस्थित सांभाळलेली आहे, ती शेतीवाडी प्रामाणिकपणे माझ्या मुलाने सांभाळावी, हे प्रत्येक बापाला वाटत असतंय. बरोबर आहे की नाही? मी जी संपत्ती गोळा केलेली आहे, मी जी प्रॉपर्टी गोळा केलेली आहे, याचा वारसदार फक्त आणि फक्त माझी मुलं असणार आहेत, हे प्रत्येक बापाला वाटत असतंय. मग असं का वाटत नाही की मी जो आध्यात्मिक कार्य करतोय, मी जे आध्यात्मिक कार्य करतोय, देवाचं नामचिंतन करतोय, याला सुद्धा वारसदार माझी मुलं असावीत? आज जर मी माझ्या घरात आधी पाठ वाचतोय, तर माझ्या मुलांनी वाचू नये का? ते तर फक्त तेवढंच, ही प्रॉपर्टी सांभाळा, हे घरदार सांभाळा, एवढंच फक्त. ही नोकरी, शेती, वाडी, काय धंदा उद्योग असेल एवढाच सांभाळावा ना, त्यालाच वारीस व्हावा. ज्या दिवशी आम्ही जे आध्यात्मिक कार्य करतोय, ते आध्यात्मिक कार्य आमच्या मुलांनी सुद्धा करावं असं बापाला वाटेल ना, त्या दिवशी घराघरामध्ये आम्हाला देवाचं कार्य पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही. घराघरामध्ये.
बरं का, वाटलं पाहिजे. महत्वाचा विषय काय माहितीये का, आम्हाला जर काहीतरी चांगलं स्वीकारायचं आहे ना, तर वाईटाचा त्याग केला पाहिजे. आमचं घर आधीच जुन्या फर्निचर मध्ये भरलेलं आहे आणि नवीन फर्निचर जर आणायचं असेल तर आम्हाला जुनं पहिले बाहेर काढावं लागणार आहे. आम्हाला नवीन विचार जर आमच्या अंतःकरणामध्ये आत्मसात करायचे आहेत, आम्हाला नवीन विचार जर आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये जर ठेवायचे आहेत, तर जुन्या विचारांचा त्याग केला पाहिजे ना. बरोबर आहे की नाही? ज्या डब्यामध्ये साखर आहे, अर्धा डबा भरलेला आहे, आता तेल आणलंय तर तेल ठेवायला जागा नाही, मग तिने जर विचार केला की वरच्यावर राहील, जरा अर्धा डबा रिकामा आहे त्याच्यात तेल ठेवते, तेल संपला का मग साखर खालच्या खाली येईल का, मग चालेल? तेलही जाईल आणि साखरही जाईल, बरं का, दोन्ही उपयोगी येणार नाहीत. आधी साखर काढून तो डबा स्वच्छ करून मग त्याच्यामध्ये तेल ठेवावं लागणार आहे, बरं का. साधं उदाहरण आहे, आम्ही आमच्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना जर एखादी सद्वस्तू आहे ती जर आम्हाला टिकवून ठेवायची आहे, सद्वस्तू, बरं का, ओरिजिनल मध जर असेल ना, ओरिजिनल मध जी आपण गांधीळ माशांच्या त्या पोळ्यातून काढतोय, ती मध जर तुम्ही स्वच्छ भांड्यात व्यवस्थित ठेवली तर काही काळपर्यंत राहते. ऐकताय ना? पण जरा जरी त्याच्यामध्ये काही भेसळ झाली, पाण्याचा थेंब जरी तरी सुद्धा ती मध काही काळांतराने लगेच खराब होते. तुम्हाला काही काळ ती पाहायला मिळणार नाही, अर्थात तिला जशी पाहिजे तशी तुम्हाला खायला मिळणार नाही ती. एखादी वस्तू आम्हाला जर सद्वस्तू टिकवून ठेवायची आहे तर त्यासाठी पात्र पण सत्पात्र पाहिजे. बरोबर आहे की नाही? सकाळी दूधवाल्याने आवाज दिल्याबरोबर लगेच आम्ही तसंच कसं तरी उठलो, गेलो घरामध्ये, ते रात्रीचा रस्सा असेल तो ओतून ठेवला आणि त्याच्यातच दूध घेतलं तर चालेल? दुधाचं भांड वेगळं असतंय ना, ते कुठेही वापरलं जात नाही. दुधाचं भांड वेगळं असतंय, त्याला नावच असते, ही दुधाची पातेली, हे दुधाचं भांड, ही दुधाची किटली, नाव असते त्याला. तसं आम्ही आणि प्राणी पक्षी याच्यामध्ये फरक आहे ना. घरामधली सगळी इतर भांडी आणि देवाची भांडी याच्यात काही फरक आहे का? इतर सगळी भांडी आणि देवाची भांडी, इतर भांडी आमची कुठेही पडली तरी चालतात, कोणीही घेतली तरी चालतात, कोणाच्या हातालाही लागली तरी चालतात. देवाची भांडी चालतात का कोणाच्या हाताला लागून? कुठेही गेली तरी चालतात, कुठेही ठेवली तरी चालतात. त्यांची ठेवायची जागा वेगळी असते, त्यांची घासायची पावडर वेगळी असते, त्यांची काळजीपूर्वक अगदी काळजी घेतली जाते त्या भांड्यांची, लक्षपूर्वक त्याच्याकडे बघितलं जात आहे, वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे बघितलं जातं. तसं प्राणी पक्षी जे आहेत की नाही, त्यांच्यापेक्षा हा नरदेव वेगळा आहे, विशेष आहे काहीतरी, याचा विचार आम्ही केला पाहिजे. आणि मग ह्याचा विचार करून आम्ही काय केलं पाहिजे, आमच्याकडे जे वाईट गुण आहेत ना त्याचा त्याग केला पाहिजे. आता साधं उदाहरण आहे बघा, आम्हाला प्रवचनाची गरज काय आहे, आम्हाला या श्रवणाची गरज काय, आम्ही प्रवचन कीर्तन का ऐकावीत? आम्ही आमच्या जीवनामध्ये वाटचाल करत असतानाच कित्येक ऑफिसमध्ये पाहतोय, कित्येक कार्यालयांमध्ये पाहतोय की ज्या वेळेला आम्ही जातोय ना तेव्हा त्या ऑफिसरच्या टेबलावर काही पेपर असतात, ते पेपर उडू नयेत म्हणून असं काय असते, त्याला काय म्हणतात मौली? पेपर वेट असतंय, ते असं गोल आकाराचं असतंय ना, पेपर वेट म्हणतात त्याला, ते ठेवलं जाते. पेपर उडू नयेत म्हणून त्याच्यावर पेपर वेट ठेवलं जातंय, असं आम्हाला काही ठिकाणी पाहायला मिळतंय. पण काही ठिकाणी बघा, पेपर पुढे हालू नयेत, पेपर पुढे उडू नयेत म्हणून पेपर वेट ठेवलं जातंय, त्याच्यावर वजन ठेवलं जातंय. पण काही ठिकाणी पेपर जर पुढे सरकवायचे असतील तर वजन ठेवल्याशिवाय ते पुढे सरकतच नाही. फरक कळतो का? इथे उडू नये म्हणून पेपर वेट ठेवलेला आहे त्याच्यावर, येथे पुढे ते पेपर कुठेतरी अस्तव्यस्त होऊ नये म्हणून पेपर वेट ठेवलेले आहे त्याच्यावर. पण काही ठिकाणी आम्हाला काही कार्यालयांमध्ये आमचे पेपर जर पुढे सरकवायचे असतील ना तर त्यासाठी आम्हाला काहीतरी वेट ठेवावं लागतंय, काहीतरी वजन ठेवावं लागतंय, आणि वजन ठेवल्याशिवाय ते पेपर पुढे हलगतच नाहीत. एखाद्याने 10 फेऱ्या मारून जर एखाद्याचं काम होत नसेल ना तर तो दारात असलेला द्वारपालच बोलतोय, तुम्ही 10 दिवस झाले फेऱ्या मारताय, काय काम आहे तुमचं बरं? मग म्हणे अमुक काम आहे. पेपरावर काही वजन ठेवलं होतं का तुम्ही? म्हणजे काय?
त्याला काय माहित नसते. तेव्हा त्याला सांगितलं 100-500 दे, तुझं काम होऊन जाईल. हे आम्हाला थांबवायचं आहे म्हणून प्रवचन आहे. कीर्तन काय आहे? आणि देवदेव करायलाच कीर्तन आहेत. कीर्तन प्रवचन कशासाठी आहे? आमच्यामध्ये बदल व्हावा, आमच्यामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून कीर्तन आहेत, प्रवचन आहेत. पुढे जाऊ आपण. चला, हा भ्रष्टाचाराचा विषय झाला. हा उघडू तेवढा कमीच, अर्धा तास त्याच्यातच जाईल बाबा, बरं का. अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये, भ्रष्टाचारामध्ये अनेक प्रकार आहेत, अनेक प्रकार आहेत. आता मला एक छोटी व्हिडिओ आली होती बघा, त्या भाऊ आणि बहीण, तो भाऊ असा बसलेला काहीतरी, बरं का, आणि मग तो अभ्यासाचं नाव करून मोबाईल मध्ये काहीतरी खेळत होता. तेवढ्यात त्याची ती लहानशी बहीण आली. ती बहीण आल्याबरोबर बोलते, मी आता पप्पांना सांगेन तू काय करतो. त्याला लगेच त्याने 2 चॉकलेट काढले, तिच्या हातावर दिले, बरं का. तेव्हा ती सांगते, बाबा असे म्हणतात की जे सत्य आहे ते उघड करण्यासाठी जर कोणी काही तुम्हाला लाज देत असेल तर ती घ्यायची नाही. त्याला भ्रष्टाचार म्हणतात. एवढ्या लहान वयात जर त्या पोरांना 2 चॉकलेट म्हणून आपण घेतो, ह्याला भ्रष्टाचार म्हणतात. हे जर कळत असेल तर मला सांगा, मोठ्यापणी ते काय करतील, कसे राहतील? समजतंय ना? एक मुलाने अनेक प्रकारे अशा त्या चोऱ्या लबाड्या केल्या, बरं का. आणि शेवटी असं म्हणतात की 100 पूर्ण झाले का भेटतोच. कोणाचं पण असलं तरी, कोणी पण असलं तरी, ते किती किती पाप करून करून माणूस किती करणार आहे. कधीतरी तो घडा भरतोच ना पापाचा. आपण बोलतो ना त्याचा पापाचा घडा भरला, आतापर्यंत चाललं होतं त्याचं, पण आता भरला. आणि असं बऱ्याच चोऱ्या लबाड्या केल्यानंतर तो एकदा सापडलाच, मग पकडलाच. त्याला पकडल्यानंतर त्याला रिमांडमध्ये घेतला ना, सगळ्या त्या चोऱ्या त्याच्या कबूल आल्या. बरंच काय काय केलं होतं त्याने, बरंच काय काय केलं होतं त्याने. एवढं केलं होतं की त्याची शिक्षा त्याला फाशीशिवाय दुसरी नाही. समजतंय ना? आणि मग काय झालं नेमकं, त्याला फासावर देण्याच्या आधी त्याला पहिले विचारलं, दादा तुझी काही अपेक्षा आहे का, तुझं काय म्हणणं आहे का, तुझी काही इच्छा आहे का? शेवटची इच्छा विचारली जाते ना अशी काहीतरी, नाही? शेवटची इच्छा काही आहे का? तेव्हा त्याने सांगितलं, माझी एक शेवटची इच्छा आहे म्हणे, माझ्या आईच्या कानामध्ये आहे ना मला जरा 2 शब्द सांगायचे आहेत, बस तेवढीच इच्छा आहे म्हणे. काय बोलतोय तो? माझ्या आईच्या कानामध्ये मला 2 शब्द सांगायचे. ठीक आहे म्हणे, काय छोटीशी इच्छा आहे त्याची. त्याला ते फाशीवर देण्याच्या आधी पहिले त्याच्या आईला बोलावली आणि त्याला सांगितलं, जा दादा काय तुला सांगायचं ते सांग. तो आईच्या कानाजवळ गेला आणि करत चावला ना तो, आई जोरात किंचाळली आई. आणि मग जेव्हा ती आई किंचाळली तसं त्याला पकडलं, बाजूला काढलं, त्या आईला बाजूला केली. आणि मग त्या मुलाला विचारलं, अरे तुला काहीतरी आईच्या कानात सांगायचं होतं म्हणून आम्ही तुला तिकडे एकांत दिला किंवा आईकडे पाठवला. तू चावणार असं बोलला नव्हता, तू तिला त्रास देणार असं बोलला नव्हता. त्या माय माऊलीने बाजूला झाल्यानंतर हात जोडून विचारलं, का रे दादा का चावला तू माझ्या कानाला? वेदना झाल्या रे, मला त्रास झाला मला. त्यावेळेला तो काय म्हणाला माहितीये का, जेव्हा मी लहान असताना शाळेतून मुलांच्या पेन्सिल आणि पेन चोरायचो ना, त्याच वेळा जर माझं कानफड तो फोडला असतं तर आज मला ही फाशी झाली नसते. काय समजतंय का? हे प्रवचन कशासाठी आहे? प्रवचन जे आहे ते कशासाठी? कीर्तन आम्ही ऐकतोय, तुकोबांना अनुभवतोय, ज्ञानोबांना अनुभवतोय, काय त्यांनी टाळ कसे वाजवले तेवढंच शिकायचंय का फक्त आम्हाला? तेवढंच शिकायचंय का आम्हाला फक्त? ते शिकता शिकता आम्हाला जगणं वागणं शिकता आलं पाहिजे. त्यासाठी हे प्रवचन आहे, त्यासाठी हे कीर्तन आहे. लहानपणी जर मला तो थांबवला असता नाही तर आज ही एवढी मोठी शिक्षा, एवढी मोठी चोरी, एवढ्या मोठ्या चोऱ्या लबाड्या माझ्याकडून झाल्या नसत्या. बरं का? पुढे जाऊ आपण. रस्त्यात जाता जाता आपल्या बहिणीला जर कोणी धक्का मारला तर काय होतंय बरं? आपली तळपायच्या मस्तकाला जाते ना, का आपण त्याला बोलतोय बरं झालं तू माझ्या बहिणीला धक्का मारला?
सहज रस्त्यात जाता जाता आपण आपली आणि बाई आपण दोघेही चाललेलो आहेत आणि आपल्या बाईकडे जर एखादा एक टक लावून जर पाहत असेल वेगळ्या नजरेने तर आपल्याला काय वाटत असेल बरं? काय वाटतंय आपल्याला? त्याचे आभार मानतो का आपण? थँक्यू, हा दादा, आभारी आहे, माझ्या बाईचं निरीक्षण तू करतोय, बरं का? याची ओळख करून देताना संत म्हणतात, आपणास चिमटा घेतला त्याने तो कासावीस झाला. काय समजतंय? आपल्याला चिमटा घेतल्यावर जरा बुधवळे होतात का? आपल्याला बरं वाटतंय का? कासावीस होतो ना आपण. आपणास चिमटा घेतला त्याने तो कासावीस झाला, आपणावरून दुसऱ्याला राखावे, आपणावरून दुसऱ्याला राखावे. आणि हे थांबवायचं आम्हाला म्हणून हे प्रवचन आहे. भ्रष्टाचार, अत्याचार, हिंसाचार थांबवायचा आहे म्हणून हे प्रवचन आहे, म्हणून कीर्तन आहे, म्हणून संतांचं वाङ्मय आहे. खऱ्या अर्थानं हे थांबवण्यासाठीच संतांनी प्रयत्न केलेला आहे. जगद्गुरु तुकोबांनी कीर्तन केली, कशासाठी केली बरं? समाज प्रबोधनाचं कार्य केलं, समाजामध्ये जनजागृतीचं कार्य केलं. काय केलं त्यांनी? काय नेमकं केलं? काय? हेच केलं, जे वाईट आहे त्याचा त्याग करा, जी माया आहे त्या मायेचा त्याग करा, जी देहबुद्धी आहे त्या देहबुद्धीला जरा बाजूला सारा, जे अंधश्रद्धा आहे त्या अंधश्रद्धेला बाजूला सारा, अज्ञान बाजूला सारा. सूर्य उगवल्यानंतर आम्हाला आमच्या घरातला अंधार काढायचा असेल तर काय करावं लागतंय बरं? असं काय दांडू बिंडू घ्यायला लागतो का आपल्याला हातामध्ये, काडीमध्ये? हे चल आता सूर्य उगवलाय, अंधारा निघ तू म्हणून असं त्याला काय दम द्यायला लागतंय का? सूर्य उगवल्याबरोबर अंधार नष्ट होत असतो. तसं एकदा काय आम्ही संतांच्या चरित्राचा अभ्यास केला, एकदा काय आम्ही सत्संगाला आलो, एकदा काय आम्हाला साधूचा संग झाला आणि त्याच्यातून आम्हाला ज्ञान प्राप्त झालं ना की आमचं अज्ञान बरोबर नष्ट झालं जाते. फक्त ज्ञान प्रकाशात आम्ही आलो पाहिजे. सूर्य उगवलेला आहे, प्रकाश पडलेला आहे, पण आडवा देहबुद्धीचा डोंगर आहे ना, आडवा अज्ञानाचा डोंगर आहे ना, अंधश्रद्धेचा आडवा डोंगर आहे ना, अहंकाराचा आडवा डोंगर जर असेल दादा तर तो प्रकाश आमच्यापर्यंत पोहोचणार नाही, तो प्रकाश आमच्यापर्यंत पोहोचणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आमच्यामध्ये बदल घडावा असं जर वाटत असेल तर त्यासाठी आमच्याकडे असलेला अज्ञान, आमच्याकडे असलेली अंधश्रद्धा, आमच्याकडे असलेले जे माईक विचार आहेत, जी बद्ध अवस्था आहे, ती बद्ध अवस्था आम्ही काय केली पाहिजे? बाजूला सारली पाहिजे, बाजूला सारली पाहिजे. आम्ही मायेने बांधलेलो आहोत, आम्ही अज्ञानाने बांधलेलो आहोत, आम्ही अंधश्रद्धेने बांधलेलो आहोत, बरं का? आम्ही वेगवेगळ्या विचारांनी बांधलेलो आहोत आणि त्याच्यातून जर आम्हाला मुक्त व्हायचं असेल तर त्यासाठी संत म्हणतात, दादा आपण ऐकलं पाहिजे, आपल्याला ज्ञानाची गरज आहे. आणि ऐकणं ही भक्ती पहिली आहे. नवविधा भक्तीतली पहिली पायरी जी आहे ना, पहिली भक्ती जी आहे ना, ती श्रवण भक्ती आहे. म्हणजे ऐकलं पाहिजे. आम्ही फक्त ऐकताना आम्ही काय केलं पाहिजे? नम्रतेने ऐकलं पाहिजे, नम्रतेने ऐकलं पाहिजे. कुठलंही प्रवचन असू द्या, कुठलंही कीर्तन असू द्या, ऐकताना भूमिका अशी ठेवा की हे फक्त माझ्या एकट्यासाठी आहे, बाकीच्यांसाठी काय असेल नसेल मला माहित नाहीये, बरं का? हे प्रवचन जे आहे, हे कीर्तन जे आहे ते माझ्यासाठी आहे आणि माझ्यासाठी जर आहे तर ते मी श्रवण केलं पाहिजे. मी माझ्यामध्ये बदल घडला पाहिजे, मी श्रवण केलं पाहिजे. आणि अंतःकरणपूर्वक बदल व्हावा असं जर वाटत असेल तर त्यासाठी आम्ही अंतर्मुख झालो पाहिजे. आत्मज्ञानाची प्राप्ती आम्हाला झाली पाहिजे, आत्मज्ञानाची प्राप्ती आम्हाला झाली पाहिजे, बरं का? कारण ज्ञान आज प्रत्येकाला आहे, कसं वागावं, कसं जगावं, बरं का? तंबाखू सोळत असताना, मुळत असताना जर मुलगा तिथे आला तर काही बाप त्याला सांगतात, त्या मुलाला, मला घाण सवय लागले, तू लावून घेऊ नको. अशी कितीतरी ठिकाणी आम्ही ऐकतो. बाप सांगतो मुलाला, विडी पेटवायला सांगतो त्याला, तो जा बाबा विडी पेटून आण, बरं का? पण पेटून आणलेली विडी त्या बापाच्या हातात देताना तो बाप त्या मुलाला बोलतो, दादा ही घाण सवय मला लागले, तुला लावून घेऊ नको. म्हणजे मी जे करतोय ते चुकीचं आहे हे माहिती असताना सुद्धा मनुष्य करतोय ना. चुकीचं आहे हे ज्ञान आहे ना त्याला, पण सुटत नाही, हे दुर्भाग्य आहे. काय समजतंय का? ही विडीचा ना तंबाखूचाच विषय नाही, तो विषय बरेच काही आहेत. एखादी गोष्ट चुकीची आहे ही आम्हाला माहिती असताना सुद्धा आम्ही करतोय ना, याला फक्त ज्ञान म्हणतात, आत्मज्ञान म्हणत नाहीत.
एका गावामध्ये आहे ना, एका कार्यक्रमाच्या निमित्तानं व्याख्यान ठेवलं, दारूबंदीवर व्याख्यान. दारू सोडावा म्हणून, बरं का, दारूबंदी असावी गावामध्ये म्हणून त्यांनी व्याख्यान ठेवलं. तो व्याख्याता आला, तुम्हाला सांगतोय, आणि 2 तास एवढं जबरदस्त बोलला ना तो, दारूचे परिणाम वगैरे सगळ्या काही गोष्टी. बरं, त्यांनी काय केलं माहितीये का माऊली? सुरुवात करताना 2 ग्लास पुढे ठेवली. त्या एका ग्लासामध्ये पाणी ठेवलं, एका ग्लासामध्ये दारू ठेवली. कुठून उपलब्ध केली काय माहिती, त्याचं त्याला माहिती, बरं का. आणि मग त्याच्यामध्ये 2 असे काळजाचे तुकडे टाकले, मांसाचे तुकडे टाकले त्याच्यामध्ये, पाण्यामध्ये आणि दारूमध्ये. आणि मग त्याने ती व्याख्यान द्यायला सुरुवात केली. त्या 2 तासात व्याख्यान झाल्यानंतर, बरं का, त्या व्याख्यानामध्ये बरंच काय काय त्यांनी सांगितलं. दारू किती वाईट आहे, दारू पेल्याने काय होतंय, कशा पद्धतीने माणसाची बर्बादी होते, घराची कशी वाट लागते, मुलं बालं कशी रस्त्यावर येतात, बाईचे काय हाल होतात, बरंच 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 काही त्याच्यामध्ये सांगितलं त्याने. तेवढ्या त्या 2 तासामध्ये म्हणजे लोक पण एवढी शांत ऐकत होती ना, त्या महिला सुद्धा ऐकता ऐकता असा विचार करत होती का किती देवासारखा माणूस आहे हो, याला भेटलेल्या बाईचं किती भाग्य. पुरुष सुद्धा विचार करत होते का अरे बापरे, काय बोलतात हे, काय बोलतात आणि काय ज्ञान ते त्यांना. बरं, ते 2 तासाचं व्याख्यान पूर्ण झाल्यानंतर 2 ग्लास त्या सगळ्या मंडळीला उचलून दाखवली त्याने. बघा म्हणे काय अवस्था झालेली आहे, जे पाण्यात आहे तो मांसाचा तुकडा तसाच्या तसा आहे, पण दारू मध्ये असलेल्या मांसाच्या तुकड्याची बघा काय अवस्था झालेली या 2 तासामध्येच. झालं बाबा, व्याख्यान संपलं सगळं काही. लोक भेटायला यायला लागले त्याला, पण तो जास्त भेटू देत नाही लोकांना. ज्या वेळेला तो आयोजकच त्याच्या जवळ गेला बाता सांगायला, तेव्हा घमकन वासाला त्याच्याच तोंडाला. बोलतो काय रे दादा, तू कोण? तेव्हा त्याने सांगितलं पेल्याशिवाय बोलतो मला बोलताच येत नाही. एवढं 2 तास जे बोललो तो काय नुसतंच बोललोय का बोलतो. याला ज्ञान म्हणतात, आत्मज्ञान नाही. त्याला काय म्हणतात? ज्ञान म्हणतात, आत्मज्ञान नाही. लोक ज्ञानी कमी आहेत का मावशी? सगळं समजतंय ना, काय करावं काय नाही करावं सगळं समजतंय. एखादी काकू शेजाऱ्यांकडे जाते आणि सुरुवात पण करते, हिचा असा चाललाय त्याचा तसं चाललाय, ही अशी करते ती तशी करते, आणि या सगळा बोलून झाल्यावर उलट बोलते पण बाई कोणाची निंदा नाही करावा, निंदा म्हणजे पाप आहे. आता आतापर्यंत केलंय, काय केलंय तिने? पण याला ज्ञान म्हणतात बरं का, आत्मज्ञान म्हणत नाही. आपल्याला ह्या प्रवचनातून कीर्तनातून आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचंय. काय करून घ्यायचंय? आत्मज्ञान. आता आत्मज्ञान कशाला म्हणतात माहितीये का? तुमचा किती अभ्यास आहे त्याला आत्मज्ञान म्हणत नाही. तुम्हाला किती पांडित्य आहे तुमचं त्याला आत्मज्ञान म्हणत नाही. तुमच्या किती ओव्या पाठ आहेत, तुमचे किती अभंग पाठ आहेत त्याला आत्मज्ञान म्हणत नाही. आत्मज्ञान म्हणजे पहावे आपणासी आपण. मी काय केलं पाहिजे, मी कसं जगलं पाहिजे, मी कसं वागलं पाहिजे, हे ज्ञान ज्याला झालं ना त्याला आत्मज्ञानी म्हणतात. बाकी आपला अभ्यास वगैरे काय ज्ञान वगैरे जे असेल ते बाजूला ठेवा. मला कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे हे ज्याच्याने कळलं, ज्याला माहिती झालं ना त्याला आत्मज्ञान म्हणतात. आणि आम्ही जो प्रयत्न करतोय की नाही, आपण सगळे जे प्रयत्न करतोय की नाही, तो प्रयत्न त्यासाठीच करतोय की जेणेकरून आम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती व्हावी, आत्मज्ञानाची प्राप्ती व्हावी. आता साधं उदाहरण आहे बघा, आम्ही हातातलं सहज टाकू शकतो. हातातली एखादी गोष्ट आहे ना ती सहज आम्ही टाकू शकतो. मनातलं टाकणं कठीण आहे. बरोबर आहे की नाही माऊली? एखादी गोष्ट मावशी हातातून टाकली तरी मनातून निघत नाही ना, मनात घर केलेली असते. ज्या दिवशी आम्ही मनातून टाकू ना त्या दिवशी परिवर्तन होईल. आता आपण इकडे वळूया. काय माहितीये का, 31 ला कितीतरी लोक बाटल्या फोडतात आणि काय शपथ घेतात, 1 जानेवारी पासून घेणार पण नाही, शिवणार नाही, हात नाही लावणार. बरं का, एखादी शेजारची काकू जर मशिनी लावून तिला कॅन्सर झाला आणि गेली, ह्या काकूला माहित झालं का त्याच दिवशी बोलते सगळं करेन पण आजपासून बाई तिला हात लावणार नाही. पण शेजाऱ्यांकडे गेल्यानंतर सहज बोलता बोलता तिने हातात घेतले का ही पण बोलते मला कुठं रोज लावायचे, एवढी दे थोडीशी तुझ्यातलीच. मग याला काय म्हणतात माहितीये का, हातातल्या टाकला पण मनातल्याने टाकला ना. जो 31 ला शपथ घेतो ना तो 1 जानेवारीला कधी उजाडतं, 1 जानेवारी त्याचं त्याला पिता पिता उजाडतं आणि मग बोलतोय अरे बापरे, पिता पिता बोलतो 1 जानेवारी उजाडल्या, तर ह्या वर्षी पण बोलतो सुरुवात झाली, आता पुढच्या वर्षी बघू बघ.
ज्या एखाद्या पुरुषाला कळलं की अमुक अमुक तंबाखू खायचा, त्याच्याने त्याला कॅन्सर झाला आणि तो गेला बाबा, त्याच वेळेला तो लगेच त्याच्या खिशे डायरेक्ट खाली करून टाकतो, तो असा झटकून टाकतो, पार चुना बिना काही राहिला असेल ना तो पण झटकून टाकतो खिशातल्या, बस झाला आजपासून नाही जवळ ठेवायची, दुसऱ्या दिवसापासून शेजाऱ्यांकडे जाऊन खातो, तो जवळ नाही ठेवायची पण शेजाऱ्यांकडे जाऊन खातो. आम्ही हातातलं टाकलं, मनातलं नाही टाकलं. ऐका जरा, ज्या दिवशी आम्ही मनातून टाकू ना त्या दिवशी हातात असताना सुद्धा इच्छा होणार नाही. याला परिवर्तन म्हणतात. काय म्हणतात याला? परिवर्तन. ज्या दिवशी मनातून टाकू ना त्या दिवशी खिशात पण असू दे ना आमच्या काय फरक पडतो, त्या दिवशी आमच्या हातात पण असू दे ना काय फरक पडतो. मनातून ज्या दिवशी आम्ही त्याग करू ना त्या दिवशी त्या गोष्टीची इच्छा आमच्याकडची गेलेली असेल, वासना आमच्याकडची मेलेली असेल, वासना मेलेली असेल, बरं का. आणि आम्हाला ती वासना, त्या वासनेचा त्याग करायचा आहे. आम्हाला काय करायचं आहे? त्या विचारांचा, त्या विषयांचा, त्या विकारांचा त्याग करायचा आहे, बरं का. त्यासाठी माणसाचं मन मोठं लागतंय. आलं का लक्षात? काय लागतंय? माणसाचं मन मोठं लागतंय. जर वाईट विचारांचा त्याग करायचा आहे तर तुम्ही बाहेर मोठे असून फायदा नाही, तुम्ही मनाने मोठे पाहिजेत. तुमच्याकडून चांगली कर्म तेव्हाच घडली जातात जेव्हा तुमचं मन मोठं असेल. आलं का लक्षात? आता ही काही वृद्ध माणसं इथं 2-4 बसलेली आहेत, बरं का, वयस्कर माणसं. सुरुवातीला जर पाहायला गेलं तर लोकांची घरं अतिशय छोटी होती, बरं का, अतिशय छोटी होती. म्हणजे बाबा बसलेत, बाबांनी तर वंचलीची घरं काही बघितलेली असतील. वंचल बाबा माहित असेल ना तुम्हाला, त्याला ते दगडी वगैरे लावून असे करायचे ते, बरोबर ना दादा? वंचलीची घरं नाही का? हा, बरोबर. आणि कुडाची घरं, कुड, बरोबर ना? कुड म्हणजे काय? आपले बांबूचं ते नाही का, बरोबर ना? कारवी वगैरे त्या काड्या करून ना त्याच, हा बरोबर बरोबर. अशी घरं आम्हाला पाहायला मिळायची. पण तरी सुद्धा आज आमच्या करोड रुपयाच्या बंगल्यात जे समाधान नाही ना ते त्या घरात आम्हाला समाधान अनुभवायला मिळायचं. त्याला कारण लोक त्यावेळेला पैशाने गरीब होती पण मनाने श्रीमंत होती. आपला काय विषय आहे? तुम्ही बाहेरून जसे असाल तसे असा. जो मनुष्य मनाने श्रीमंत आहे ना त्याच्याकडून त्याग घडू शकतो, त्याच्याकडून त्याग घडू शकतो. पूर्वी माणूस घरी आला की भुकेल्याची भूक जाणली जायची, तहानल्याची तहान जाणली जायची. पाहुणा येणार आहे एवढं माहिती झालं की स्वयंपाक आधी तयार असायचं. आता पाहुणा यायची वाट पाहतात, पाहुणा आल्यावर त्याला विचारतात तुम्ही किती पोळ्या खाणार, चहा घेणार का? सुरुवात तिथून असते नाही का? चहा घेणार का? तो त्यांच्यासारखाच असला तर तो बोलतो, पण खाणार पण ना घेऊन पण जाणार जर दिल्या तर. काय एक सांगायची रीत आहे. माणूस पैशाने मोठा झाला पण मनाने काय झाला? गरीब झाला, नाही का? आम्हाला मनाने श्रीमंत व्हायचंय. संत मनाने श्रीमंत होते. जनाबाई माहिती आहे ना, मनाने श्रीमंत होती. कान्होपात्रा, बहिणाबाई, मुक्ताबाई मनाने श्रीमंत होत्या. आणि मनाने श्रीमंत होत्या म्हणून तर त्यांनी आम्हाला उपदेश केला ना. विचाराने श्रीमंत होत्या म्हणून ते श्रीमंत विचार आज आम्हाला पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात, ऐकायला मिळतात, बरं का. माणूस पैशाने जसा असेल तसा असेल, त्याने मेहनत करून, त्याने कष्ट करून, नाही का, त्याच्या त्या सद्बुद्धीने जे काही मिळवलं असेल ते त्याला हितकारकच असेल, 100% हितकारक असेल. जसा असेल तसा असेल. पण खऱ्या अर्थानं विचाराने जो मनुष्य श्रीमंत आहे ना तो मरणोत्तर कीर्ती रूपाने राहतो. पैशाने श्रीमंत असणारे असे कित्येक गेले, नाही का? कित्येक गेले ना दादा. काय घेऊन गेले सांगा ना, काय घेऊन गेले? आणि काय ते माणसाच्या बरोबर? क्या लेके आयो रे जग में, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला, नाही का? 2 दिवसाची जिंदगी ना माणसाची. 1 दिवस यायचा, 1 दिवस जायचा. मधला काळ किती येतो तुम्हालाही माहिती नाही आणि मलाही माहिती नाही, बरं का? कोणालाच माहिती नाही आपला मधला काळ किती आहे. आता जाता जाता काही होईल आणि तुम्हाला माहिती पडेल बाबा जो महाराज आपल्याकडे होता तो. एक सांगायची रीत, काय हरकत आहे बोलायला? बोललं म्हणजे काय झालं काय? आणि झालं तरी काय फरक पडतो काय? बरोबर आहे की नाही बाबा? झालं तर काय फरक पडतो का? सगळं झालंय ना. आता ज्याचं देहावरचं प्रेम कमी झालं ना त्याची माया काय अडकून राहणार आहे? आणि बाकीच्या गोष्टी जे आपण बोलतो ना, माझ्या पोरींचं कसं व्हायचं, पोरांचं कसं व्हायचं, याचं कसं, त्याचं काय असं व्हायचं, हा खरं तर आपला भ्रम आहे, भ्रम आहे, बरं का. येथे आठवण सगळ्यांना, सगळ्या काही गोष्टी असतात
ज्या माणसाने आमच्यामध्ये कार्य केलेलं आहे, सगळं काही आम्हाला प्रेम दिलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांची आठवण येणारच ना आम्हाला. पण ज्याला खऱ्या अर्थानं मुक्त व्हायचं आहे ना, त्याने देहातीत होऊन कार्य केलं पाहिजे. मी म्हणून तिथे करता कामा नये. मग त्याच्याने काय होतंय माहितीये का, शेवटच्या वेळेला मग तिथे ते लोभ निर्माण होतो, नाही का, आसक्ती निर्माण होते आणि त्या पद्धतीने मग तो कार्य करायला लागतो त्या ठिकाणी. आणि म्हणून मग आम्ही काय करायचं, हे सगळं कार्य आम्हाला करायचंय, संसारामध्ये राहायचं आहे, संसारात कार्य करायचंय, मुलाबालांना सांभाळायचं आहे, जबाबदारी आम्हाला आई वडिलांना सांभाळलं पाहिजे आम्ही, या सगळ्या जबाबदारी आमच्यावर आहेत. पण हे सगळं करत असताना आम्ही महत्वाचा विषय असा आहे की मीपणा थोडंसं बाजूला ठेवायचं, मी करतोय हे बाजूला ठेवायचं आहे. मी करता म्हणसी त्याने तो दुःख्याने कष्टी होशी, पण श्रीराम करता म्हणता पावशी यश कीर्ती आणि प्रताप. बरं का, बैलगाडी ज्या वेळेला चालू असते ना, त्यावेळेला खरं तर गाडी ओढते कोण, बैल, बरोबर का. बैलगाडीला बैलच असते ना, घोडागाडीला घोडा, बैलगाडीला बैल, बरोबर आहे की नाही. त्यावेळेला ओढायचं काम कोण करतंय, बैल, बरोबर आहे की नाही. त्या साठीच्या खालून एक कुत्रा चाललेला असतो, त्या बैलांच्या त्या साठीच्या खालून, त्या गाडीच्या खालून दुरांड्यांच्या तिथून तो एक कुत्रा चाललेला असतो, सुरक्षित असतो ना, दोन्ही बाजूला दोन बैल मधून चाललाय तो. थोड्या अंतरावर गेल्यावर त्याला वाटतंय मी आहे म्हणून गाडी चालली, मी जशी पावलं टाकतोय ना